नमस्कार. पालक होणं सोपं असतं, पण पालकत्व निभावणं कठीण असतं. त्यातूनही आपलं मूल जर दिव्यांग असेल तर कसोटीचे क्षण पावलोपावली येत राहतात. पण राजेश्वरी पाटील यांनी आपल्या मुलीला, आरोहीला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मोठं केलेलं आहे. राजेश्वरी, नमस्कार. राजेश्वरी, नमस्कार मोहना. तू अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आरोहीला मोठं केलंस. शारीरिक, आर्थिक आणि मानसिक ह्या तिन्ही पातळ्यांवर हा दृष्टिकोन ठेवणं अवघड आहे खरंच. तर हे कसं जमवलंस तू? अभिव्यक्तीने मला इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मनापासून आभार. अ, आरोही आरोही आता 29 वर्षांची आहे आणि तिचा जन्म झाला त्यावेळेला साधारण दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आम्हाला अंदाज आला की काहीतरी तिच्या वाढीमध्ये कमतरता आहे. कारण का तिचं एकतर दूध ओढू शकत नव्हती आणि थेंब थेंब दूध तोंडात घातल्यानंतर चमच्यानी नाकातून बाहेर यायचं, तिला गिळता पण येत नव्हतं. मग त्यानंतर चाइल्ड स्पेशालिस्टला बोलवलं होतं. त्यांनी सगळे तिच्या चाचण्या केल्या आणि लक्षात आलं की तिच्या टाळूला वरच्या बाजूला भोक आहे. तर त्या तशा मुलांना आपल्या घरात अशा माहितीतल्या कोणाकडेच अशी काही मुलं कधी जन्माला आलेली नव्हती, त्यामुळे काहीच माहिती नव्हतं. मग तिचं दूध पोटात जाण्यासाठी काय केलं पाहिजे, मग तिला असं थोडं तिरकं धरायचं. आता वजन तिचं कमी कमी होत होतं. पहिल्या महिन्यातच तिचं वजन 1 किलोनी कमी झालं. मग ते पोटात अन्न का जात नाही, मग दर अर्ध्या तासाने थेंब थेंब, 2-2 थेंब, 4 थेंब असं हळूहळू वाढवत वाढवत तिला दूध पोटात कसं जाईल ह्या मुख्य पहिलं हे होतं, तिला जगवणं आणि त्यासाठी अन्न पोटात घालणं. मग ते माझी मी सुरुवात, बाकी इतर गोष्टी विचार करायला खरं तर त्यावेळेला वेळच नव्हता. डॉक्टरने सांगितलं होतं प्लास्टिक सर्जरी करावी लागेल अरे आणि बाप. ते टाळू आपण भरून काढला पाहिजे. तिची पडजीभ होती ती 2 भागामध्ये विभागली होती, अशी 2 आहे आपली आत असती ती. तर ती जोडावी लागेल आणि जोपर्यंत ते वजन तिचं 7 किलो होत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. ॲनेस्थेशिया देण्यासाठी 7 किलो वजनाची आवश्यकता असते कमीत कमी. मग साधारण 1.5 वर्ष आमचा त्याच्यात गेला. आर्थिक परिस्थिती म्हणाल तर त्यावेळेला माझं म्हणजे साधारण 6 वर्ष झाली होती किशोरला नोकरीला लागून. त्यामुळं आणि पुण्यात राहत होतो, खर्च तिचेच जास्त होते. आमच्या स्वतःच्या चैनीचे विचार कधी केला नाही त्या काळात, 1.5-2 वर्षाच्या काळात. आणि थोडंफार तिचं ऑपरेशन 1.5 वर्षाची होईपर्यंत वजन वाढल्यानंतर ऑपरेशन झालं आणि दुसऱ्याच दिवसापासून अन्न पोटात जायला लागलं. मग 8व्या दिवशी ऑपरेशन नंतर ती बसून सरकायचा प्रयत्न करायला लागली. अच्छा. आणि हे आम्हाला खूप म्हणजे सकारात्मक वाटलं की काहीतरी बदल होतोय ह्या परिस्थितीमध्ये. तोपर्यंत 1.5 वर्ष कसं गेलं हे कळलंच नाही. पण तुम्हाला आणि डॉक्टरांनी असं सांगितलं होतं का की अ, ही आरोही ही दिव्यांग आहे अशी कल्पना दिलेली? नाही पहिले 1.5 वर्ष दिलं नव्हतं. अच्छा. पहिल्यांदा आम्ही माहितीचे डॉक्टर होते, त्यांच्याकडे गेलो होतो, पण त्यांनी काही अशी कल्पना दिली नाही. ऑपरेशन झाल्यावर अन्न पोटात जाईल तर बरी होईल हम्म. एवढंच सांगितलं होतं. हम्म. पण मग शेवटी असं ठरवलं की नाही, आपण डॉक्टर तरी बदलूया. म्हणजे किशोरच्या एका मित्रांनी सांगितलं की अरे डॉक्टर तरी बदलून बघ. मग अनोळखी डॉक्टर, त्यांना काहीही न सांगता त्यांच्याकडे नेलं. त्यावेळेला तिचं बारीक आणि लांब सडक होती, म्हणजे हातापायाची बोटं लांब, केस लांब, उंची जास्त होती नॉर्मल पेक्षा त्यावेळेला. तर त्यांनी बघितल्या बघितल्या सांगितलं की तुम्हाला आतापर्यंत कोणी सांगितलं नाही का की ही दिव्यांग आहे आणि ही सामान्य पद्धतीने वाढू शकणार नाही, हिची कायम आयुष्यभर काळजी घ्यावी लागेल. पण तुम्हाला म्हणजे इतकं ते 1.5 वर्ष हे सगळं चालू होतं तेव्हा कुठे अशी मनात शंका पण आली नाही? कारण कदाचित तुमचं पूर्ण लक्ष ती कशी हे होईल त्याच्यावर हा असेल. म्हणजे एवढंच डॉक्टर तेच सांगायचे की
तिचं ऑपरेशन झाल्यावर पोटात अन्न जाईल आणि ती बरी होईल. हा. पण काही वेळेला म्हणजे घरातल्यांनाही भीती होती. एकतर कोणी तसा अशा वेगळ्या मुलांना आपल्या माहितीतले मित्रमंडळीतले अशा कोणाकडेच मुलं नव्हती जी कोणाची असतील की बुद्धीने कमी मतिमंद म्हणतात तशी असतील, पण त्यांची शारीरिक वाढ व्यवस्थित होती. हं. तर हिची शारीरिक वाढ होत नाही. मग चाचण्या तर सगळ्या चालूच होत्या. थायरॉइडची लेवल कमी आल्यामुळे थायरॉइडची गोळी चालू केली होती. कॅल्शियम, आयर्न, मग नंतर त्या डॉक्टरांचं कोणी सांगितलं आयुर्वेदिक डॉक्टरांचं घ्या. मग आयुर्वेदिक डॉक्टरांनी धुरी आणि सगळ्या प्रकारचे सुवर्ण भस्म, मौक्तिक भस्म, नंतर बरेच भस्म वगैरे देऊन त्यांनी वाढेल असं, म्हणजे 1.5 वर्ष नुसते प्रयोग चाललेले होते तिच्यावर. पण वाट बघत होतो की ऑपरेशन झाल्यावर ती सुधारतीये का. पहिली हालचाल जाणवली पण उभी राहत नव्हती. जवळजवळ 4 ते 5 वर्ष तिला आम्ही प्रयत्न करायचो धरून उभं राहिलं की तिचे पाय अगदीच म्हणजे जे कापूस भरलेल्या बाहुल्या कशा असतात तसे होते, मऊ मऊ, हाडच नसल्यासारखी, की ते उभी राहायचीच नाही, म्हणजे रडायला लागायची. तू वर्ण पाय आता त्याला टेकायचेच उपमा पण किती छान दिलीस. म्हणजे तो सुरुवातीला मी म्हटलं की तू पूर्ण सकारात्मक दृष्टिकोनातून तिला मोठं केलंयस, तर या हो हो उपमेमधूनच ते जाणवतंय. हो. मग तिच्या हालचाली व्हायला बरेच मी प्रयोग केले की ती हातपाय खूप हलवायची. मग हातात वाजणारी खेळणी, तिला संगीताची आवड मात्र जाण असेल किंवा तिच्या आवडीचं किंवा तिला संगीत एका प्रकारचं उत्साहवर्धक असेल तर ती खूप खुश होऊन हातपाय हलवायची. मग हं. तिचे पाय कुठे लागतील तिथे मी अशी एक दोरी बांधली होती भिंतीला, खिडकीला, आणि मग त्याला अशा खेळणे लटकवायचे. मग तिचा पाय त्याला मारला जाईल. कधी बॉल, कधी तिला बाहुली आवडते, कधी खोखोळे, आणि हातात खोखोळा दिला की मग ती वाजवायची. आणि समजा एखादं रेडिओवर गाणं रडकं किंवा सूर आवडला नाही की ती स्वतः खूप जोरात रडायला सुरुवात करायची. तर ते तिला खूप लहानपणापासून तेवढं होतं. पण माणसं मग ओळखत. तू म्हणजे तिची ती संगीताची आवड तुला त्या क्षणाला जी समजली ती तू तिची जोपासलीस का? म्हणजे अजूनही हो आता ती हो हो 29 हो वर्षांची आहे. हो हो. हं. तिला आता सगळे वाद्य आवाजाचे आवाज असेल त्याप्रमाणे ओळखता येतात. हं. म्हणजे आजचीच गंमत की एक बॉक्स आम्ही जुना बऱ्याच वर्षात 7-8 वर्षात उघडला नव्हता. आपण कसं दर 3 वर्षांनी बदली झाली की काही सामान असं असतं हं. पुस्तकांचे बॉक्स किंवा न लागणारे, तर ते आज उघडले आणि त्यात तिच्या बाहुल्या सापडल्या 3-4. तर 7-8 वर्षानंतर तिने प्रत्येकाचं नाव सांगितलं आणि तिच्या सगळ्या बाहुल्यांना नाव तिने ठेवलेली असतात. म्हणजे बाहुली कुणी दिली आणि आवडतात त्यामुळे 100च्या वर जवळपास बाहुल्या आहेत. अरे वा. तर तिने ते नावं सांगितली आणि ही बाहुली कुणी दिली हे पण सांगितलं तिने. हं. तर इतकी तिचे स्मरणशक्ती खूप चांगली आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही तिला एक एक म्हणजे अगदी कोणाला फोन करायचा, आरोही या आंटीला फोन करायचा, त्यांच्या मुलांची नावं काय तर ती लगेच सांगते मला. अच्छा. 10 वर्षापूर्वी भेटलेले असतील पहिल्या जागी तरी तिच्या ते लक्षात राहतात. हं. हं. ते दिव्यांग मूल म्हणजे पालकांची ही कसोटीच असते की त्यांना मोठं करणं. पण हा. तुझा अनुभव काय आहे की समाज त्यांना सहज स्वीकारतो का? किंवा म्हणजे समाजाकडून आलेले अनुभव आणि घरातले आजूबाजूचे नातेवाईक यांची साथ तुला मिळाली का? नातेवाईक म्हणजे पहिल्यांदा तर नवऱ्याची साथ मिळाली अतिशय चांगली. म्हणजे आता सुद्धा निवृत्त झाल्यावर त्यांनी सांगितलं की मी आता 4-5 तास घरी थांबतो, तू हं. इतकी वर्ष थांबलेस, आता तुला जे काही आवडीचं आहे ते तू करू शकतेस म्हणून. हं. आणि आतापर्यंत सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे कुठे फार घरात लक्ष द्यायला लागलं नाही, पण अडचणीच्या वेळेला प्रत्येक वेळेला साथ दिली. बाहेरच्या जगाचं म्हणाल तर खूप जागरूकता काही ठिकाणी कमी आहे. भारतातल्या भारतातच मला खूप वेगळे अनुभव आले. म्हणजे 20 वर्षापूर्वी मी जेव्हा विशाखापट्टणमला गेले आंध्र प्रदेशमध्ये, हं. पुण्यातून गेले. पुण्यात 4-5 वर्षांचे अनुभव. पुण्यात तिचं दिव्यांग सर्टिफिकेट काढण्यासाठी मला 3 महिने
ते ससून हॉस्पिटलला प्रत्येक डिपार्टमेंटला फेऱ्या मारायला लागल्या. हं. आणि 3 महिन्यानंतर मला शाळेत ऍडमिशन देण्यासाठी त्यांनी नाही म्हणून सांगितलं, कारण सप्टेंबर महिना उजाडला होता आणि इतक्या उशिरा आम्ही देत नाही, तुमचं 80-90 वेटिंग लिस्ट आहे, पहिली 80 मुलं 18 वर्षाची होऊन बाहेर पडतील तेव्हा तुमचा नंबर येईल असं. आणि विशाखापट्टणमला गेले, नेव्हीची शाळा होती तिथे. तिथे गेल्यानंतर पहिला प्रश्न मी विचारला की या शाळेत ऍडमिशनसाठी मला कोणत्या हॉस्पिटलचं सर्टिफिकेट घ्यावं लागेल, कारण त्या त्या ठिकाणच्या सिव्हिल हॉस्पिटलचं सर्टिफिकेट लागत होतं. हं. तर त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं की मुलगी दिसते आम्हाला दिव्यांग आहे, आम्हाला कोणत्याही प्रकारचं सर्टिफिकेट नको. उद्याला तुमच्या घराजवळच्या स्टॉपवरती गाडी येईल आमची, बेल्ट लावलेला माणूस असेल अटेंडंट, तुम्ही त्या बसचं भाडं फक्त 100 रुपये द्या आणि तिला गाडीतनं पाठवून द्या. अरे आणि वा. काही लागलं तर आम्ही फोन करून तुम्हाला विचारू आम्हाला. आणि तसाच मला अनुभव बेळगावला पण आला. हं. नंतर आम्ही जामनगरला होतो, तर जामनगरला तिथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्टिफिकेट घ्यायला मी आज त्यांना दाखवून आले डॉक्टरना आणि दुसऱ्या दिवशी मला सर्टिफिकेट मिळालं. पण म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये परिस्थिती वेगळी आहे थोडक्यात. म्हणजे तुला हे खूपच वेगळी, ठिकाणी. अजूनही वेगळी. हा. तर मग तुम्हाला म्हणजे आता दिव्यांग मुलांचे जे पालक असतील त्यांनी कधी हा, ह्याच्याबद्दल एकत्र येऊन चर्चा करून काही करायचा प्रयत्न नाही का केला? चर्चा होतात, पण आता समजा 2-3 अनुभव सांगते की डॉक्टरांकडे गेले मी विशाखापट्टणमला, पूर्ण भरलेलं रिसेप्शन सेंटरला, भरपूर मुलं होती आजारी. मी तिथे रिसेप्शनिस्टला विचारलं की आरोईचा नंबर लावायचा आहे, किती नंबर आहे. हं. तर त्यांनी सांगितलं तिच्याकडे बघून, या मुलाला नंबर नाही म्हणले, आतून पहिला पेशंट जो आत गेलाय तो बाहेर आला की तुम्ही आत जावा. अरे वा. हे हं. 20 वर्षांपूर्वीची गोष्ट. हं. नंतर आम्ही सिनेमा हॉलला गेलो, आला त्यावेळेला 4-1 वर्षांचा होता, 4-5, म्हणलं त्याला किंग कॉंग पिक्चर पहिला नवीन आला होता हं. दाखव म्हणून. तर तिकीट खिडकीवरच्या, कारण आरोहीला तेव्हा कडेवरच घेत होतो, तर त्यांनी बघितलं हिचं तिकीट काढायचं नाही म्हणले, जर गर्दी असेल तर मांडीवर घ्या पण हिला तिकीट नाही. तसंच आपल्या मेळे लागतात, वेगवेगळ्या गाड्या असतात, मुलांच्या टॉय ट्रेन किंवा झोपाळे वगैरे असतात, तर त्याच्यात घेऊन गेलो. आता ते ऑपरेट करणारी लोक तर काही जास्त सुशिक्षित नसतात. हं. तर आलापला आम्ही बसवत होतो आणि फोटो काढत होतो, मजा करत होतो. तर त्यातला तो चालवणारा आला उठून, बटन दाबून आला, म्हणला हिला का नाही बसवत, तर म्हणलं ही नाही बसू शकत एकटी, आणि तो मुलगा लहान आहे 4 वर्षात, तो घेऊ नाही शकत. नाही म्हणला, तुम्ही बसवायचं, तुम्ही मांडीवर घेऊन बसायचं, तिला अनुभव द्या, पण हिचं तिकीट काढू नका. अरे वा. तिला प्रत्येक टॉय ट्रेन मध्ये, प्रत्येक झुल्यामध्ये बसवा, पण तिचं तिकीट काढू नका. म्हणजे ही 20 वर्षापूर्वीची तिकडची जागरूकता. आणि तेच मी साधारण 5-6 वर्षापूर्वी पुण्यात एक पक्षी प्रदर्शन होतं, बाहेरून आणलेले मोठे मोठे रंगीत पक्षी होते सगळे. तर 3.5 तास उभे होतो आम्ही आणि सांगितलं तिला डायबेटीस आहे, तिला इन्शुलिन द्यायला लागेल, तिला सहन होणार नाही. तिला खुर्ची दिली पण नंबर आत नाही दिला, पाठवला नाही. अजूनही दवाखान्यांमध्ये, आता आरोहीचीच गोष्ट नाही, पण जी लहान मुलं आहेत की त्यांना एकतर फार समाजात वावरण्याची भीती वाटते, म्हणजे त्यांना सेफ वाटत नाही. जेवढं आई वडिलांचा सेफ वाटतो तेवढं ते घाबरतात, एक्साइट किंवा हायपर होतात. तर ते पळायला लागतात बाहेर, किंवा शूचा कंट्रोल नसतो. तर अशा वेळेला डॉक्टरांनी तरी लवकर नंबर द्यावा तिथल्या रिसेप्शनिस्टनी, पण नाही देत ते, थांब. म्हणजे मी कित्येकदा बघितलं, तर आरोहीलाही सांगितलंय का होमिओपॅथी डॉक्टरांच्याकडे नेतो तर, की तुम्ही सकाळी 12 ते 1 आणत जावा. मग 12 ते 1 आणत जावा, तर स्पेशल मुलांसाठी तुम्ही ती वेळ ठेवलीये, तर नॉर्मल माणसांना तुम्ही थांबवा ना त्यावेळेला. हं. हं. तर नाही, त्या आधी जर 5-6 पेशंट असतील तर ते बघितल्याशिवाय आमचा नंबर येतच नाही. पण म्हणजे असं वाटलं मला आता, असं सरसकट असं विधान करणं योग्य होणार नाही, पण महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यात दिव्यांग मुलांच्या बाबतीचा दृष्टिकोन खूपच वेगळा आहे. खूप वेगळा आहे, खूप वेगळा आहे, खूप.
म्हणजे म्हणजे जागरूकता आहे इतर ठिकाणी. जागरूकता खूप कमी आहे जागरूकता आहे नाही असं नाही, पण ती वेगळ्या प्रकारची आहे. मग येतील एखाद्या बागेत आम्ही गेलो तर ही किती वर्षाची आहे किंवा कुठेही गर्दीच्या ठिकाणी किती वर्षाची आहे, मग तुम्ही या डॉक्टरना दाखवता का, या बुवाला दाखवता का, ते धुरी देतील, ते भस्म देतील, सल्ले तुमचं देतात होईल थोडक्यात. असं सल्ले द्यायला येणार. पण तुम्ही आमच्या पुढे जावा आणि तुमचा म्हणजे माणुसकीचा आम्ही तुमच्याकडे दृष्टिकोन ठेवून. नाही हा, नाही माणुसकीचा अजूनही दृष्टिकोन खूप कमी दिसत. आहे. हं. हा. पण आता हे तू सांगितलंसच, पण दिव्यांग मुलांच्या शिक्षणाबद्दल सुद्धा फार माहिती नसते लोकांना. तर हो, त्याबद्दल काय सांगशील? खर तर आपलं मूल दिव्यांग झालंय म्हटल्यावर आई वडील सोडून देतात की जसं वाढेल तसं. म्हणजे गुजरातमध्ये मी एकदा गेले होते डॉक्टरकडे आणि आलापकडे त्यांनी बघितलं. हं. तर मी विचारलं आरोहीसाठी काही टॉनिक वगैरे. ते म्हणले तुम्ही याच्या तोंडचा घास तिला का देताय, तिला जसं वाढायचंय तसं वाढू दे ना, तुम्ही याच्याकडे लक्ष द्या, याला शिकवा. म्हणलं आम्ही ते करतोच आहे, पण हिचे वजन वाढण्यासाठी, हिचा भूक वाढण्यासाठी काही देता येईल का असं. पण त्यांनी नाही म्हणून सांगितलं, हिला नका तुम्ही जास्त हिच्याकडे लक्ष देऊ म्हणून. म्हणजे त्यावेळेला स्पीच थेरपिस्ट कडे गेलो जामनगरला. आम्ही मुंबईहून शिकून आलेली होते त्या. पण त्यांनी सांगितलं तुम्ही या मुलीला बाहेर आणताच कसं. आमच्या इथे अशा काही केसेस आहेत की एकतर नवरा घटस्फोट देतो, खर्च सगळा देतो, नाही तर आई आणि ते मूल एका खोलीत राहतील आणि त्या आईने त्या मुलाला बाहेर आणायचं नाही. किती आणि किती वेदनादायी आहे हे सगळं. हो हो हो. आणि शिक्षणाचं काय, म्हणजे त्यांच्या या मुलांसाठी वेगळ्या शाळा असतात, कसं असतं? हो, वेगळ्या शाळा असतात. पूर्वी सरसकट सगळ्यांना एकाच शाळेत घेतलं जायचं आणि त्यांची बौद्धिक कुवत बघून मग वर्ग पाडायचे. काही मुलं असतात एककेंद्रीय आत्मकेंद्रीय असतात, ती काही ठराविक विषयांमध्ये खूप प्रवीण असतात, तर त्यांना मग 10वी पर्यंत जाऊ शकतात. BA BCom संगीतात किंवा कॉम्प्युटरमध्ये आजकाल होतात. पण आता त्याचे वेगवेगळे गट पाडलेले आहेत. म्हणजे मतिमंद वेगळे, डाऊन सिंड्रोम वेगळे, अच्छा. स्पास्टिक्स वेगळे. स्पास्टिक्स म्हणजे एक सेरेब्रल पाल्सी म्हणतात, हं. त्यांचे वेगळे आहेत. आणि अंध अपंग, आता ऑटिस्टिक शाळा वेगळ्या झालेल्या आहेत की त्यांना शिकवण्याचे मग कोर्सेस आहेत. शिक्षक त्याप्रमाणे तयार करतात की त्यांची एनर्जी असते, आई वडिलांना कळत नाही की ती एनर्जी कशी बाहेर काढावी. अच्छा. आणि मग ते थोडस त्यांना काउन्सिलिंग करून किंवा माहिती सांगून की त्यांना कशात आवड आहे. मुख्य आई वडिलांचं एवढं लक्ष राहत नाही की आपल्या मुलाला काय आवडतंय हं. हं. आणि काय दिलं की तो शांत बसतो. मुली वयात आल्या की वेगळे प्रश्न निर्माण होतात. तर आरोहीच्या बाबतीत तसं काही झालं का, की तुला काही वेगळी पावलं उचलावी लागली? तर त्याबद्दल तू सांगू शकशील का? हो. एकतर तिची वाढ खूप कमी झाली. म्हणजे आता सुद्धा ती 11 वर्षाच्या मुली एवढी साधारण उंची, आणि सुरुवातीला जरी जन्मल्यानंतर उंची वजन सामान्य मुलांना एवढं असलं तरी नंतर तिची वाढ कमी होत गेली. त्याच्यामुळे दिसायला एकदम बारीक, स्नायू वाढत नाहीत, त्यामुळे अगदी हातापायाच्या काड्या अशीच होती. तो प्रश्न पडला नाही. पण माहित नाही तिला जाण कशी होती. मी तिला माझ्याकडे सासू सासरे वगैरे राहायला होते, त्यांच्या ट्रीटमेंट चालू होती, तर मला तिला शाळेत बेळगावलं होतं. 6 किलोमीटर शाळा जाऊन सोडणं आणणं शक्य नव्हतं, म्हणून मी रिक्षा लावली. तर 4-5 दिवसांनी रिक्षावाल्यांनी मला सांगितलं की मॅडम ही माझा हात धरत नाही. आणि मला शाळेत जाऊन, शाळा वरच्या मजल्यावर होती, तर तिथल्या मावशींना बोलवून आणायला लागतं. मावशी आल्याशिवाय ती बाहेरच उतरत नाही रिक्षातून. हे मला खूप स्पर्श समजतो समाधान तिला. वाटतं. हा, स्पर्श समजतो. आणि ऑफिस मधले किंवा कोणी आलं तर ती सरळ आत निघून जायची. म्हणजे ते मला तिला कधी शिकवायला लागलं नाही, कोणाच्या जवळ जाऊ नको. पण आता काही वेळेला पाळी सुरू व्हायच्या वेळेला बारीक आहे, होईल का नाही, म्हणजे असं काही तो विचार मी कधी करायला गेले नाही. हं.
आणि अचानक एक दिवस कळलं की सुरू झालेली आहे. आधी मला त्या दिवशी त्यावेळी ती खरं तर पायऱ्यांवरनं पडली होती. मी पुस्तकामध्ये पूर्ण लिहिलेलं आहे त्याबद्दल. तर पायऱ्यांवरनं पडल्यावर मला वाटलं की काही पायरीचं टोक वगैरे लागलं का काय तिला, पण नाही, ते सुरू झालेली होती. डॉक्टरना विचारलं, मग तिला ती सवय नव्हती पॅड लावून घ्यायची. मग ती कधी काढून टाकायची. सुरुवातीला बराच त्रास, समजावायला बराच त्रास झाला की नाही काढायचं हे त्रास, आणि पोटात दुखायचं, इरिटेशन व्हायचं. मी थोडे इंग्लिश शब्द जास्त वापरतेय, पण तिला ते सहन व्हायचं नाही. पण मग ती काढून टाकायची. मग बेडशीटवर बसली की सगळा बेडशीट वगैरे सगळं धुवायला लागायचं नंतर. पण मग त्या 4 दिवसात म्हणजे मी घरी सासू सासऱ्यांचं पण करायचं ते होते त्या 2-3 वर्ष माझ्याकडे त्यावेळेला, आणि तिला सांभाळायचं. मग त्यांनाही सांगता यायचं नाही की मी का हिच्या जवळ, मग भाजी चिरायला, कणिक मळायला पण सारखं तिच्या जवळ बसून मग ती कामं करायची. समोर असले तर काही करायची नाही, पण मी आत निघून गेले की मात्र मग काढून टाकायची. तिला ते आवडायचं नाही. पण आता काही नाही, आता सांगते पोट दुखतं किंवा भाऊ झाला वगैरे असं तिला सांगते कळतं पटकन. व्यवस्थित सगळं ते. आता कळतं. हो हो हो. आणि आरोहीला एक छोटा भाऊ सुद्धा आहे. तर हो, ते आरोहीचं आणि त्याचं आलाप, बरोबर, आलाप नाव आहे आला. त्याचं. आरोहीचं आणि आलापचं नातं कसं आहे, आणि आरोहीचं संगोपन करत असताना आलापकडे तुला लक्ष देता आलं का? कारण ती एक तारेवरची कसरत असणार. हो तर हो ते हो. कसं काय तू जमवलंस? खरं तर आम्ही तो विचार केला नव्हता, पण आरोही 3-1 वर्षाची झाल्यावर आम्हाला एक रेकी त्यावेळेला मी शिकले की रेकी हिलिंग पद्धत आहे, तर त्यांनी काही फरक पडेल का तिच्या स्नायूंच्या दुर्बलता कमी होण्यासाठी. म्हणून मग ते रेकी मास्टर होते, त्यांनी सांगितलं की याला एकच इलाज आहे की तुम्ही दुसरं मूल होऊ द्यावं. मग ते आधी भीती की असं का झालं, आणि परत असंच झालं तर काय करा. मग 2 डॉक्टरना भेटलो. पुण्यातले एक चांगले गायनेकोलॉजिस्ट आहेत, त्यांना भेटलो. त्यांनी सांगितलं असं काही नाही, आणि तिच्यात बाकी कुठले हार्मोन किंवा क्रोमोझोम काही चुकीचे नव्हते. सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. त्याच्यामुळे ते म्हणले असं काही नाही, आपण पूर्ण टेस्ट करूया सगळ्या आणि नंतर पण नॉर्मल होईल म्हणले. खात्री दिली त्यांनी. आणि खात्री दिल्यामुळे खरं तो एक लाभ असा झाला की आलापचा जन्म, आलाप खूपच चांगला हेल्दी होता. 7.5 पाऊंडाच्या वर वजन होतं त्याचं, आणि त्याच्या सगळ्याच हालचाली खूप लवकर लवकर झाल्या. 2-2.25 महिन्यातच तो पालथा पडून हालचाल करायला लागला. मग त्याच्याकडे अखंड ती बघत असायची, आणि त्रास कधी दिला नाही. पण एक आपल्याकडची बाहुल्या आवडत होत्या त्यावेळेला, पण ती 6-1 वर्षाची होती. बसून बसून सरकायची, तर त्याला बाहुलीच समजायची. कधी त्याचे हात हातात घ्यायची, पाय हातात घ्यायची, असं म्हणजे तिच्या केसातून हात दृष्टीने तिला एक फिरवायची. कायमची बाहुली मिळाली. बाहुली मिळाली. त्यांनी आई म्हणायला सुरुवात केल्यावर ही तोंडातून उच्चार काढायला लागली, आ आ करून. आता ती बरंच बोलते, पण पॅलेटचं ऑपरेशन केल्यामुळे स्पष्ट उच्चार नाहीत होत. पण त्याच्याकडे, त्याच्या पूर्ण प्रगतीकडे लक्ष देऊन देऊन ती प्रयत्न करायची. त्यांनी तोंडात काही अन्न खायला घातला, घास, की मग ही प्रयत्न करायची चमच्याने खायचं. आणि त्याचा अभ्यास घेताना मी बसायचे, तर ती पण ते पाठ करायची. त्याला गणित विषय, सायन्स खूप आवडायचा पहिल्यापासून, पण त्याला मराठी आणि कविता फार आवडायच्या नाही. मग ते पाठ करायला मी म्हणायला लागले त्याच्या बरोबरीने, की तो अडखळला की ती म्हणून म्हणायची पण कविता. तो पण तिच्या बरोबर खेळायचा वगैरे का? हो हो, खूप खेळायचा. मी खरं तर त्या दोघांना ससा कासवची उपमा दिली आहे, आणि माझं जे पुस्तक आहे त्याच्यात ससा कासववरती एक लेख लिहिलेला आहे. ते तो वाचून सगळ्यांना दाखव ना तो त्यातला फारच एखादा. हा, त्यातला उतारा वाचून दाखव. हे, आणि हा, त्याआधी मी प्रेक्षकांना हा. सांगते की आरोही विशेष फूल फुलताना हे राजहंस प्रकाशनने राजेश्वरी पाटील हिचं पुस्तक प्रसिद्ध केलंय. तर त्यातला एक उतारा ती आपल्याला वाचून दाखवते. ससा आणि कासव. एकदा काय झालं, आमच्या घरात एक कासव जन्माला आलं. छान गोर गोर पुऱ्या केसांचं,
अर्धगोल भुवया जशा काही आत्ताच कोरल्यात. सरळ नाक, लांबसडक बोट, छोटीशी नाजूक जीवणी, रूपात सौंदर्याचे सगळेच निकष पुरेपूर ठासून भरलेले. पण लवकरच कळलं, या सौंदर्याला काळा तीळ पण आहे. कासव सगळ्याच बाबतीत आळशी निघाला. उठून बसायचे कष्ट घेईना, ना उभं राहायचे. बोलायचे कष्ट घेईना, ना खायचे. अगदीच काय, जेवण पण त्याला नको असायचं. जबरदस्तीने घातलंच तर लागलीच अन्न बाहेर काढायचं. फक्त हातात मिळेल त्या वस्तूतून आवाज करणं त्याला मात्र आवडायचं. म्हणजे हातातलं खेळणं हलकेच आपटून कधी वाजवून आवाज करणं आवडायचं. आणि त्याला ते छान जमायचंय. त्या कासवानं चालावं बोलावं म्हणून खूप वाट पाहिली. खूप दवाखाने पालथे घातले, पण उपाय काही सापडेना. एक दिवस एक रेखी गुरु भेटले. त्यांनी उपाय सुचवला. यापूर्वी कधीच मनात न आणलेला विचार. काका म्हणाले, एक मार्ग आहे, या कासवाला चालतं बोलतं करण्याचा. याच्यासाठी एक ससा पण जन्माला घाला. आम्हाला काही सुचेना. एका कासवाच्या नाजूक तब्येतीला सांभाळता सांभाळता लढत होतो. आता ससा सांभाळणं जमेल का? खूप विचारांती या परिस्थितीलाही सामोरं जाऊ असं ठरवलं. आणि एक दिवस एक छोटासा गोरा गोरा गुबू गुबू ससुल्या जन्माला आला. त्याचा पहिला स्पर्श, पहिली नजर सगळ्या जन्माचं सार्थक झाल्याचा अनुभव होता. ससुल्या खूपच गोड होता. कधी हट्ट नाही की कधी रड नाही. त्याची प्रगती जणू सशाच्या वेगानेच होत होती. कासव पण त्याच्याकडे सारखं कुतूहलानं बघत असायचं. ससुल्याचं अनुकरण करायचं. हा त्यानं जणू जणू चंगच बांधला होता. ससुल्या लवकरच उभा राहायचा प्रयत्न करू लागला. आणि काय आश्चर्य, कासवानं पण आपला प्रयत्न सुरू केला की धडपडत उभं राहण्याचा, तोंडातून शब्द उच्चारायचा, अगदीच काय त्याच्याप्रमाणे खायचा पण प्रयास सुरू केला. कासव आपल्याकडे पाहतं, आपल्याला सारखं करायला बघतं, हे जणू त्या ससुल्याला कळलंच होतं. ससुल्या पण कासवाला आपल्यासारखं करायला भाग पाडायचं. एकदा दोनदा कासव धडपडलं तर ससुल्याच घाबरला. मग त्यानं पडण्याच्या क्षणी आम्हाला हाक मारायला सुरुवात केली. एकंदरीत दिवस खूप छान चालले होते. ससुल्याने कधी स्पर्धा नाही केली. कासवाची कुवत ओळखून त्याच्याबरोबर असताना आपली चाल धीमी करायचा. प्रत्येक वेळी त्याला कासव बरोबर पाहिजे असायचं. कासवाला शिकवत शिकवत ससुल्या मोठा होऊ लागला. कासव आपल्या गतीनं मोठं मोठं होत होतं. ससुल्या शाळेत जाऊ लागला. शाळेतली गंमत कधी एकदा घरी येऊन आईला आणि कासवाला सांगतो असं व्हायचं. शाळेत कोणाचा वाढदिवस असला आणि एखादं चॉकलेट सुद्धा मिळालं तर ससुल्या त्यातलं अर्ध कासवाला द्यायचा आणि मगच खायचा. आता कासव थोडं चालायला बोलायला लागलं. ससुल्याचा अभ्यास घेताना कासव पण ऐकत बसायचं. कासवाला गणित विज्ञान आवडायचं नाही. कथा कविता गाणी मात्र फार आवडायची. ससुला कविता म्हणताना गडबडला की पुढचा शब्द कासव उच्चारायचा. ही एकच गोष्ट ससुल्याला नेहमी खटकायची. माझ्या अभ्यासाच्या कविता त्यांनी का म्हणायच्या? यामुळे ससुल्याची थोडीशी चिडचिड व्हायची. पण लगेचच नवीन नवीन गोष्टी कासवाला शिकवायचा. ससुल्या मोठा होऊ लागला. कासवाची चाल मात्र मंद ती मंदच राहिली. आता ससुल्या कधी कधी आपली चाल सोडून कासवाच्या चालीला पकडून कासवाशी मस्ती करतो. कासवाला हसवतो. ते बघून भरून पावते मी. अशी ही आमच्या घरची ससा आणि कासवाची गोष्ट. किती दो दोन भावंडांचं नातं खूप म्हणजे हृदयस्पर्शी आहे सगळं. आणि हो ना. छान छान शब्दात तू ते मांडलेलं आहेस. तर ह्याच ठिकाणी आपण आज आपला हा कार्यक्रम थांबवूया. सर्वांना धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.